ड्रिंक ब्रेक नंतर सामन्याला सुरुवात होते. 4 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 36 धावफलकावर लागताना AK टस्कर्स आणि VP लेपर्ड्स यांच्या दरम्यान सुरू असलेली ही मॅच आपण बघतोय. बॉलिंग मार्कवर आलाय वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं षटक घेऊन तेजस. नक्कीच याच्या अगोदरच्या 4 ओव्हर सद्दाम, अनिकेत आणि त्याचबरोबर दोघांनीही चांगल्या ओव्हर पाहायला मिळाल्या होत्या. जखडून ठेवलं होतं AK टस्करच्या या 2 मोठ्या फलंदाजांना, इंद्रजित आणि मयूर याला. आणि हा फटका फाईन लेगच्या दिशेने जातोय. फिल्डर खाली आहे, कॅच मात्र होते. मोठा फटका आणि मोठा झटका या ठिकाणी बसतोय तो AK टस्कर संघाला इंद्रजितच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. इंद्रजित गगनबावडा बरोबरच अनेक टुर्नामेंट गाजवणारा खेळाडू. 4 ओव्हर 36 धावा असताना मोठा फटका, खेळण्याशिवाय पर्याय नव्हता, परंतु एकच चुकीच्या फटक्यामध्ये फसतोय आणि आउट होऊन पॅव्हलियन मध्ये परततोय इंद्रजित. आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय अमोल. थोडसे अडचणीत सापडलेला हा संघ नॉन स्ट्राइक एंडला अजूनही मागच्या सामन्यामध्ये ज्यानं अर्धशतक झळकावलं होतं तो मयूर 18 नंबरची जर्सी घालून सचिन तेंडुलकर स्टाईल मध्ये या ठिकाणी उभा आहे. नक्कीच संघासाठी त्याला चांगला खेळ करावा लागणार आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज आहे VP लेपर्डचा हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर एक बळी मिळवलाय, आत्मविश्वास दुणावलाय आणि तशीच गोलंदाजी. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत आणि चेंडू निर्धाव जातोय. खरी तर गरज संघाची ओळखून या ठिकाणी खेळणं गरजेचं असताना या ठिकाणी आपण बघतोय एक मोठा फटका आणि त्याच दरम्यान त्या संधीचा फायदा घेत तेजस मात्र गुड लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. एक चांगली गोलंदाजी काय बघायची असेल तर ह्या सामन्यामध्ये आतापर्यंतच्या 4 ओव्हर आपण बघितल्या, एक दुसरे मोठे फटके बघितले, परंतु गोलंदाजी मात्र मोठी पाहायला मिळाली. याच दरम्यान चेंडू हवेत आहे, कॉल होतोय काय बघूया. दोघांच्या दरम्यान कॉल झालाय. अविनाशनं हा कॅच जिंकलाय आणि विकेटचं पतन या ठिकाणी होतंय. अमोल याला परतावं लागतंय पॅव्हलियनच्या बाहेर. Jazz in the mix. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. थँक्यू डीजे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अमोल याचा आणि या मोठ्या फटक्यावर पुन्हा एकदा चुकीचा फटका लागतोय. अविनाश बॉलच्या खाली येत सुंदर असा कॅच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र VP लेपर्ड्स संघाचं या ठिकाणी कॉन्फिडन्स, आत्मविश्वास या ठिकाणी वाढलाय. संघर्ष करताना दिसत आहेत AK टस्करचे साखळी संघाचे खेळाडू आणि नक्कीच याच्यातून देखील ते परतू शकतात, कारण त्यांना माहिती आहे कधी कधी समुद्रात नौका अडकली तर नावड्याला माहिती असतं की याच्यातून कसा मार्ग काढायचा. परंतु आता मात्र मैदानात आलाय विश्वनाथ, त्याला ही नौका पुढे न्यायची असेल तर नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण नॉन स्ट्राइक एंडवर आहे मयूर. आणि याच दरम्यान पुन्हा एकदा सुंदर चेंडू विश्वनाथला न समजलेला निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय.
एकदा का गोलंदाजी चांगली झाली की नक्कीच दुसरे देखील गोलंदाज बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि हीच खासियत असते क्रिकेटची. कारण मैदानात जेवढं तुम्ही स्वतःला आत्मविश्वास दाखवाल तेवढा आत्मविश्वास पूर्ण पारी देखील आपल्याकडून पाहायला मिळणार असते आणि तसंच या ठिकाणी संघाचं दिसतंय. बॉलिंग मार्कवर सज्ज आणि या ठिकाणी देखील मोठा फटकाचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. विकेट मात्र गमवावी लागते. विश्वनाथ 0 धावावर आउट होऊन पॅव्हलियन मध्ये परततोय. थोडीशी अडकळती पारी. 36 धावा 4.4 ओव्हरचा सामना या ठिकाणी झालाय. मात्र 3 विकेट या ओव्हर मध्ये घेण्यास 3 विकेट आणि तेही मोठ्या विकेट या ठिकाणी तेजसला मिळाल्यात आणि एकही धाव आतापर्यंत त्यानं खर्च केलेली नाही. क्या बात आहे. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय तेजस याच्याकडून. विश्वनाथची जागा घेण्यासाठी मैदानात आलाय आता बळवंत. नक्कीच स्वतःमध्ये बळ आणावं लागेल आणि हा सामना मध्ये टिकून राहावं लागेल. मयूर नॉन स्ट्राईक एंडला प्रयत्न करतोय की स्ट्राईक वर येण्याचा, परंतु त्याला साथ मिळत नाहीये आणि नक्कीच ही साथ जोपर्यंत मिळणार नाही तर मयूर देखील काही करू शकणार नाही. आणि याच दरम्यान रायडर ओव्हर विकेटचा मारा. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि पहिली जीपीएल मधली ही मिडल ओव्हर तेजस याच्या माध्यमातून आणि 3 मोठी विकेट. अभिनंदन असेल. प्रेक्षक देखील टाळ्यांचा कडकडाट करतायत. कारण देखील तसंच आहे. कारण गगनबावडा प्रीमियर लीग 2025 चं पहिलं मिडल ओव्हर या ठिकाणी तेजस आणि